आपण आपले आई, बाबा, मित्र, मैत्रीण, बहीण, भाऊ, शेजारी, प्राणी आणि सगळ्यांवर प्रेम करायला पाहिजे. आपण विनाकारण प्राण्यांना त्रास देऊ नये आणि विनाकारण झाडाची पाने व फुले तोडू नये. तसेच कचरा कुठेही फेकू नये. अशा प्रकारे तुम्ही निसर्गावर प्रेम करू शकता. समजलं का मुलांनो? हो, आम्हाला शाळेत पण शिकवतात की कचरा डस्टबिनमध्येच टाकायचं. वा, छान. तुम्हाला माहित आहे का अहिंसा म्हणजे काय? हो, मला माहित आहे. गांधीजींची अहिंसा. गांधीजींनी अहिंसा केली आणि इंग्रज पळून गेले. हो, तू म्हणतो ते चूक नाही. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, एकमेकांना मारणे, एकमेकांना शिव्या देणे, कोणाविषयी वाईट विचार करणे, प्राण्यांना मारणे, त्रास देणे ही हिंसा आहे. आणि बरं का मुलांनो, खोटं बोलणे ही पण हिंसाच आहे. कारण त्यामुळे समोरच्याचं मन दुखते आणि ती गोष्ट कधीही विसरत नाही. म्हणून कधीही बोलताना विचार करून बोलावे. याला हिंसा म्हणतात हे तर मला माहीतच नव्हतं. हो, आम्हाला पण माहीत नव्हतं. तर मग मुलांनो, तुम्ही फुलांसाठी किंवा इतर गोष्टीसाठी भांडणार का? नाही, आम्ही बिलकुल भांडणार नाही. हो, आम्ही पण नाही. तर मग मुलांनो, आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. सगळ्यांनी आपापली कामे प्रामाणिकपणे करावी. सुखात आणि दुःखात माणसाने शांत राहावे. सगळ्यांवर सारखे प्रेम करावे. कधीही कोणालाही दुखवू नये. आणि मुलांनो, तुमच्या या फुलांपेक्षा जर देवाला तुम्ही तुमचे चांगले फूल अर्पण केले तर ते देवाला जास्त आवडतील. एक मनस्वी, माझ्याकडे खूप फुलं आहे, थोडे तू घे. थँक्यू बंटी. हे घे मॅडम, माझ्याकडे खूप फुलं आहे, अर्धे तू घे. थँक्यू ब्रदर. चला आता सगळे मिळून आपण घरी जाऊ. हो, चला. प्रशांती निलया देवा, सत्य धर्म शांती प्रेम स्वरूपा, प्रशांती निलया